मंडळी नमस्कार. पंचगंगेची पाणी पातळी वाढती आहे. इशारा पातळी ओलांडलेली आहे पंचगंगेने आज पहाटे 5 वाजता आणि त्याच्यानंतर आता वाटचाल सुरू आहे ती धोका पातळीकडे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विसर्ग वाढवल्यामुळे ती लवकरात लवकर आटोक्यात सुद्धा येऊ शकते. घाबरून जाऊ नका. प्रशासन तुमच्या भागात ज्या ज्या सूचना देतं आहे त्या तुम्ही सगळ्या फॉलो करा. आत्ता मी कामात आहे त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ प्रातिनिधिक फोटोंवरती शेअर करते आहे. त्याच्यानंतर माझ्या व्हॉट्सअप चॅनल आणि स्टेटसला तुम्हाला सगळ्या अपडेट मिळत राहतील. घाबरू नका. त्याच्याचबरोबर ज्या काही सामाजिक संस्था आहेत अन्नदान करणाऱ्या किंवा इतर मदत करणाऱ्या त्या सगळ्यांचे नंबर मी तुम्हाला इथे शेअर करते. काळजी करू नका, मात्र काळजी नक्की घ्या. तर आत्ताची जी माहिती आहे त्याच्यानुसार पाण्याखालचे बंधारे आहेत 79. 5 वाजताची नवीन अपडेट पुन्हा येईल आणि राधानगरीतून 5,784 क्युसेक विसर्ग आहे. दूधगंगेतून 25,000, वारणेतून 34,257, कोयनेतून 95,300, अलमट्टीतून 2,50,000 आणि हिप्परगीमधून 82,800. तर अशी ही असा हा विसर्ग सुरू आहे. त्याच्यानंतर बंधाऱ्यांची जी पाणी पातळी आहे ती सांगत नाही उगाच. या सगळ्यात भीती घालणं किंवा जास्त चर्चा करणं योग्य नाही. योग्य ती माहिती योग्य त्या वेळी मी तुमच्याशी शेअर करत राहीन आणि त्यानुसार तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी एवढी मी विनंती आपल्याला करते.